नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याला न्यायालयीन भरतीसाठी अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयांसाठी कुठकुठल्या धड्यांचा, कुठकुठल्या चॅप्टरचा, कुठकुठल्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे त्याची एक मी लिस्ट घेऊन आलेलो आहे आणि ती लिस्ट खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे, त्या जर का तुम्ही चॅप्टरचा अभ्यास केला, ते जर का तुम्ही टॉपिक नीट कव्हर केले तर तुम्हाला आउट ऑफ मार्क पडण्याची जास्त गॅरंटी. ठीक आहे, आउट ऑफ मार्क पडतील फक्त तुमचा अभ्यास योग्य डिरेक्शनने झाला पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी अंकगणितामध्ये जो काही आपण पहिला टॉपिक पकडला तो आहे मूलभूत गणित. मग याच्यामध्ये तुमची पदावली असते, पदावली ज्यालाच इंग्लिशमध्ये तुम्ही सिम्प्लिफिकेशन म्हणता. सिम्प्लिफिकेशन, ठीक आहे, सिम्प्लिफिकेशन सरळ रूप देणे हे मूलभूत गणिती क्रियांमध्ये येतं. ठीक आहे, त्यानंतर लसावी आणि मसावी. ठीक आहे, लसावी आणि मसावी ज्यालाच तुम्ही एलसीएम आणि HCF असं म्हणता. एलसीएम आणि HCF हे जर का चॅप्टर तुम्ही नीट केला एलसीएम आणि HCFचा, तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही काळकाम आणि नळ आणि टाकी यावरचे प्रश्न खूप सोप्या पद्धतीने सोडवू शकता जर का तुमचा लसावी आणि मसावी पक्का असेल. ठीक आहे, तर 100% गॅरंटी आहे की काळकाम आणि नळ टाकी म्हणजे वर्क अँड टाइम अँड पाईपलाईन सिस्टम, राईट, याच्यावरचे प्रश्न तुम्ही खूप कमी वेळामध्ये सोडवणार आहेत, खूप कमी वेळामध्ये. फक्त तुमचा मसावी आणि लसावी दोन्ही पक्का झालेला पाहिजे. अंतर, वेळ, वेग जे आहे टॉपिक आणि ट्रेनवरची गणिते आणि बोट आणि प्रवाह यासाठी थोडासा तुम्हाला लसावी मसावी पक्का पाहिजे आणि तुमचं गुणोत्तर आणि प्रमाण हा जो चॅप्टर आहे तोही एक पक्का पाहिजे. कुठला? गुणोत्तर आणि प्रमाण हा एक चॅप्टर. कशासाठी? रेल्वेच्या गणितासाठी तुमचा हा चॅप्टर खूप पक्का पाहिजे, खूप. ते म्हणताल सर काय बोलताय तुम्ही, ट्रेनचा आणि गुणोत्तराचा काय संबंध आहे? मित्रांनो, बॅचमध्ये कळेल तुम्हाला. ठीक आहे, की रेल्वेवरची गणितं ही तुम्ही रेशोनी किती सोप्या पद्धतीनं लगेच फ्रिक्शन ऑफ सेकंड्समध्ये काही सेकंदांमध्ये तुम्ही त्याचे उत्तर काढताल, हा शब्द आहे माझा. ठीक आहे, चालेल. त्यानंतरचा वेळ, वेग, अंतर, वेळ, वेग यासाठी तुमचा लसावी मसावी पक्का पाहिजे. बोट आणि प्रवाह हा चॅप्टर एवढा सोपा आहे की याच्यावरचे प्रश्न जर का तुम्हाला हुकून चुकून एखाद्या जरी शिफ्टला एक जरी प्रश्न आला, ठीक आहे, मी गॅरंटी देतो ह्या 3 लाईन मेथडमध्ये आपल्याला शिकायचं आहे. 3 लाईन मेथड. ठीक आहे, ह्या 3 लाईन जर का तुम्ही काढल्या तर बोट आणि प्रवाहाचा कितीही घाणेरडा आणि कसलाही अवघड प्रश्न असू द्या, आपण त्याला मोजून 6 ते 7 सेकंदामध्ये सोडवणार. ठीक आहे, चालेल. हा एक टॉपिक जर का तुम्ही कव्हर केला, कुठला? लसावी मसावी, तर लसावी मसावी ह्या एका टॉपिकवर तुमचं काळकाम, नळ टाकी, वेगवेगळे अंतर आणि बोट आणि प्रवाह येऊन जातील. हा एक चॅप्टर आहे सरासरी नावाचा. कुठला आहे? सरासरी नावाचा. तर लक्षात घ्या, सरासरी हे दुसरं तिसरं काही नसून तुम्हाला फक्त बेरीज विचारलेली असते. या पलीकडे तुम्हाला काहीही करायची गरज पडणार नाही. शब्द आहे माझा. खूप झालं तर थोडासा गुणाकार, थोडासा अगदी किंचितचा गुणाकार, पण इथून तिथून फक्त आणि फक्त बेरीज असणार आहे, या पलीकडे काहीच नाही. आणि सरासरी चॅप्टर आपण अशा एका नवीन पद्धतीने शिकणार आहोत ज्याला ॲलिगेशन मेथड म्हणतात. जगातले कुठलेही सरासरीचे कितीही अवघड गणित येऊ द्या, आपण ॲलिगेशन मेथडने सोडवणार आहोत. ठीक आहे, चाल. त्यानंतर गुणोत्तर आणि प्रमाण. ह्या गुणोत्तर आणि प्रमाणावर तुमचे कुठले कुठले चॅप्टर होतात बघा. यावर तुमची भागीदारी होते. जर का गुणोत्तर आणि प्रमाण तुम्ही चांगल्या प्रकारे केलं तर तुमचे वैवारी हेही गणित होतात. मिश्रणांचे गणित तुमचे गुणोत्तर आणि प्रमाणावर होतात. ठीक आहे, त्यानंतर मी ऑलरेडी सांगून झाले रेल्वेचे गणित. सगळे रेल्वेचे गणित ह्या फक्त एका चॅप्टरवर होणार आहेत, गुणोत्तर आणि प्रमाण. मग मी तुम्हाला अद्याप सांगितलेल्यांपैकी जर का तुम्ही लसावी आणि मसावी चांगला करून ठेवला तर काळकाम, वेग, नळ आणि टाकी, अंतर, वेग, वेळच्या काही क्वेश्चन्स हे फक्त लसावी आणि मसावीवर होणार आहेत. हे रेल्वेचे गणित तुमचे कशावर आहेत? गुणोत्तर आणि प्रमाणावर आहेत. बोट आणि प्रवाह दुसरं तिसरं काही नसून फक्त याच्यामध्ये बेरीज आणि वजाबाकी विचारलेली असते, त्या पलीकडे काही नसतं. गुणोत्तर आणि प्रमाणावर तुमची भागीदारी, वैवारी आणि रेल्वेवरची गणित आणि मिश्रणांवरची गणित. ठीक आहे, शिकायच्यात फक्त अद्यापपर्यंत आपल्याला 2च गोष्टी आहेत, लसावी मसावी. आता हे सरासरी शिकण्याची गरज नाही, कारण की तुम्हाला
गरज नाही म्हणजे नवीन अशी काही टेक्निक शिकायची गरज नाहीये. फक्त तुम्हाला बेरीज आणि गुणाकार ह्या दोन गोष्टी थोड्याशा, गुणाकार तर अगदी थोडासा चांगला आला आणि बेरीज तुम्हाला पक्की येत असेल तर मग प्रश्नच नाहीये, सरासरीचे सगळे गणित सुटणार आहेत. राईट. त्यानंतर आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. यामधला शिकण्यासारखा टॉपिक आहे चक्रवाढ व्याज. सरळ व्याज तुम्हाला आरामशीर येऊन जाणार आहे जेव्हा तुम्ही चक्रवाढ व्याज शिकणार आहे. आणि चक्रवाढ व्याज आपल्याला विदाऊट फॉर्म्युला शिकायचं आहे, विदाऊट एक्स शिकायचं आहे, कुठलीही पॉवर लावायची नाही, काही नाही काही नाही काही नाही. अगदी साध्या सरळ सोप्या पद्धतीने आपण शिकणार आहोत. ठीक आहे. ज्याच्या माझ्या शिकवण्याच्या 3 पद्धती आहेत. एक आहे पायरी मेथड, एक आहे नंबर मेथड, दुसरी आहे डायरेक्ट मेथड. ह्या 3 मेथड आपण निवांत शिकणार आहोत. आणि अगदी तुम्हाला ते कंपाऊंड इंटरेस्ट किंवा चक्रवाढ व्याजाचा कितीही घाणेरडा प्रश्न येऊ द्या, आपण त्याला अगदी आरामशीर फक्त बघून उत्तर सांगणार आहोत, एवढी गॅरंटी आहे माझी. ठीक आहे. सरळ व्याज आणि चक्रवाढ यापैकी शिकायचा चक्रवाढ व्याज आहे आपल्याला. चक्रवाढ व्याज शिकायचा आहे. सरळ व्याज तुमचा अगदीच आरामात बघता बघता होऊन जाणार. त्यानंतरचा टॉपिक आहे तुमचा शेकडेवारी. हा जरी टॉपिक तुम्हाला वेगळा दिलेला असला शेकडेवारी, तरी मी सांगतोय की त्याला आपल्याला गुणोत्तर आणि प्रमाण या प्रमाणामध्ये या चॅप्टरमध्येच त्याला बसवायचं आणि सोडवायचं. जर का शेकडेवारी तुम्हाला आली आणि जर का तुम्ही शेकडेवारी न धरता गुणोत्तर आणि प्रमाण, ज्याला रेशो या प्रमाणात म्हणतो आपण, रेशो मध्ये जर का तुम्ही शेकडेवारी हा चॅप्टर ठेवू शकलात, ठीक आहे, तर तुमचा नफा आणि तोटा आरामशीर होऊन जाणार आहे. यानंतरचा एक नवीन आहे, ज्याच्यावर टॉपिक नवीन जरी आपल्याला वाटत असलं तरी खूप आधीपासून येतोय. ठीक आहे. आणि त्याच्यावर गणित विचारलेले आहेत न्यायालयीन भरतीसाठी. तो म्हणजे कुठला? एकचलीय गणित. एकचलीय, बहुचलीय तर फारसे नाही विचारलेले, मला नाही सापडलेले बहुचलीय, पण एकचलीय आणि 2 चलीय गणिते म्हणजे सिंगल व्हेरिएबल आणि डबल व्हेरिएबल. सिंगल व्हेरिएबल म्हणजे काय? फक्त त्या प्रश्नांमध्ये एक्स विचारलेला असतो, हा झाला एकचलीय. ठीक आहे. आणि जिथं एक्स आणि वाय असे दोन्हीही विचारलेले असतात तिथं असते 2 चलीय. ठीक आहे. मग तुम्ही म्हणताल सर एक्स वाले गणित कोणते? तर कोणतंही गणित हे नॉर्मल एक्सच गणित असतं. राईट. हे कोणतंही गणित, हे कुठलं गणित असतं? एक्सच गणित असतं नॉर्मली. 2 चलीय गणित कोणते असतात? तर तुमचे डोके व पाय. डोके व पाय है ना. की एक शेतकरी आहे, त्याच्या शेतामध्ये काही बकऱ्या आहेत, काही कोंबड्या आहेत, तर दोघांचे कोंबड्या आणि बकऱ्यांचे मिळून डोके इतके इतके होतात आणि पाय एवढे एवढे होतात. तर मग सांगा डोके किती, पाय किती, कोंबड्या किती आणि बकऱ्या किती. हे सगळे प्रश्न हे तुमच्या कशामध्ये असतात? 2 चलीय मध्ये असतात. ठीक आहे. एक्स आणि वाय मध्ये असतात. पण बिलकुल आपण त्या पद्धतीत घेणार नाहीयेत. अगदी तुम्ही तोंडी उत्तर सांगू शकताल एवढी गॅरंटी आहे माझी. ठीक आहे. डोके आणि पाय ते मार्क आणि पेपर आणि मार्क आणि गुण, किंवा चुकीचे प्रश्न किती व बरोबर प्रश्न किती. रमेशने एक 50 क्वेश्चनची एक्झाम दिली, 50 प्रश्नांची. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 4 मार्क भेटतात आणि चुकीच्या उत्तरासाठी -1 मार्क असतो किंवा 1 मार्क कमी केला जात असतो. ह्या टाईपचे जे प्रश्न आहेत, चुकीचे प्रश्न आणि बरोबर प्रश्न, त्यामध्ये सुद्धा आपल्याला 2 चलीय समीकरणांमध्ये आपल्याला ते सोडवता येतात. पण आपण तशा पद्धतीने न सोडवता अगदी तोंडी पद्धतीने त्याचे उत्तर काढणार आहोत, हे लक्षात ठेवा. यानंतर सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे संभाव्यता. याच्यावरचे प्रश्न आहेत, दिसली आहेत, आढळली आहेत, म्हणून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे शिकवण्याची जबाबदारी माझी. ठीक आहे. चला, संभाव्यतामध्ये म्हणजे संभाव्यता म्हणजेच काय? इंग्लिशमध्ये प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. प्रोबॅबिलिटी. आणि प्रोबॅबिलिटी शिकण्याच्या आधी तुम्हाला शिकावं लागतं परम्युटेशन आणि दुसरं असतं कॉम्बिनेशन. ठीक आहे. परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन. परम्युटेशन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मांडणी असते. मांडणी, दिलेल्या वस्तूंची मांडणी. आणि कॉम्बिनेशन म्हणजे काय असतं? तर दिलेल्या वस्तूंमधलं निवड असते, सिलेक्शन. मांडणी म्हणजे काय? अरेंजमेंट. अरेंजमेंट. निवड म्हणजे काय? सिलेक्शन. जे तुमचं व्हायला पाहिजे या परीक्षेमध्ये ते सिलेक्शन. ठीक आहे. निवड आणि सिलेक्शन एवढंच. ठीक आहे. यानंतरचा चॅप्टर आहे भूमिती. ठीक आहे. मग भूमितीमध्ये कसे विचारणार आहेत तुम्हाला? 2D आणि 3D. ठीक आहे. हे दोन्हीही टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. 2D मध्ये काय काय येतं? 2D मध्ये येतं वर्तुळाचं क्षेत्रफळ, 2D मध्ये येतं
तुमचे आयताचं क्षेत्रफळ, त्रिकोणाचं क्षेत्रफळ, ठीक आहे, जिथं फक्त 2 बाजू असतात, राईट. 3D मध्ये म्हणजे तुमचा शंकू, गोल, ठीक आहे, स्फेअर ज्याला अर्धगोल ज्याला म्हणल्या जाईल, इष्टिका चिती ज्याला म्हणलं जातं, क्यूब म्हणलं जातं, हे सगळे 3D वाले आहेत. आपल्याला 2D आणि 3D या दोघांची तयारी करून ठेवायची, ठीक आहे. मग शिकण्यासारखे टॉपिक काय? मूलभूत गणित आहे, लसावी मसावी आहे खूप चांगल्या प्रकारे, ज्याच्यावर आपण सगळ्यात जास्त भर देणार आहोत, ते म्हणजे गुणोत्तर आणि प्रमाण. त्यानंतर चक्रवाढ व्याज हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. शेकडेवारी हा आहे. त्याच्यानंतर यापैकी हा टॉपिक एक शिकण्याचा आहे, 2 चलीय समीकरणे. संभाव्यता शिकण्याचा आहे. आणि हे भूमिती ही तर फक्त फॉर्म्युल्यावर असते, ठीक आहे. या पलीकडे काही नसतं, फक्त आणि फक्त तुमचे फॉर्म्युला असतात, सूत्रांवरची गणितं असतात, ठीक आहे. अंकगणित या पलीकडे काही करण्याची गरज नाही. इतक्या चांगल्या पद्धतीने शिकवेन मी की तुम्ही म्हणताल की सर एवढ्या याच्यावर होणार आहे का? तर 100% होणार आहे. हेच टॉपिक आहेत ते, ठीक आहे. या पलीकडे दुसरं काहीही भेटणार नाही, म्हणजे परीक्षेत भेटणार नाही, आमच्याकडनं तर तुम्हाला बरंच काही भेटून जाईल, ठीक आहे. चला, मग आता तुम्ही म्हणताल की सर बुद्धिमत्ता आणि चाचणी यामध्ये काय आहे? तर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे नातेसंबंध. प्रत्येक वर्षी, प्रत्येक शिफ्टमध्ये, प्रत्येक याला हा प्रश्न विचारला जातो, ठीक आहे. नातेसंबंधांवर प्रश्न विचारल्याशिवाय बुद्धिमत्ता चाचणीचा पेपरच होऊ शकत नाही. त्यानंतर आहे कालमापन, ज्याला तुम्ही कॅलेंडर असं म्हणता, याला ब्लड रिलेशन म्हणता, याला कॅलेंडर म्हणतात, ठीक आहे. घड्याळ ज्याला तुम्ही क्लॉक असं म्हणता, दिशाज्ञान ज्याला तुम्ही डायरेक्शन सेन्स म्हणता, है ना, की चंदू त्याच्या घरापासून दक्षिणेकडे गेला, 4 मीटर नंतर उजव्या हाताला वळाला आणि मग तिथून तो 12 किलोमीटर गेला, मग तिथून त्यांनी पूर्वेकडे 3 मीटर गेला किंवा 3 किलोमीटर गेला, असे हे टाईपचे प्रश्न असतात, ठीक आहे. आणि ह्या दिशाज्ञानमध्ये तुम्हाला पायथागोरस शिकायचं आहे. पायथागोरसचा प्रमेय. पायथागोरसचा प्रमेय म्हणजे काय? हे ABC म्हणजेच काय? A² + B² = C², ठीक आहे. हे शिकायचं आहे तुम्हाला दिशाज्ञानमध्ये. त्यानंतर कूट प्रश्न, त्यामध्ये आहे बैठक व्यवस्था. मग बैठक व्यवस्था किती प्रकारच्या असतात? तर बैठक व्यवस्था असतात 2 प्रकारच्या. एक असतात सर्क्युलरमध्ये आणि एक असतात आडव्या रेषेमध्ये, ठीक आहे. सर्क्युलरमध्ये पण 2 टाईप पडतात. एक म्हणजे केंद्राकडे तोंड करून, दुसरा आहे बाहेरच्या दिशेला तोंड करून, ठीक आहे. सिटिंग अरेंजमेंटमध्ये पण सर्वजण एकाच दिशेला तोंड करून बसलेले आहेत, ठीक आहे, असा एक प्रश्न असेल. किंवा 2 लाईन दिलेल्या असतील, त्या एकमेकांकडे तोंड करून बसलेल्या असतील, अशा टाईपचे पण प्रश्न तुम्हाला विचारले जातील, ठीक आहे. त्यानंतर हे सगळं आपण करून घेणार आहोत मित्रांनो. विसंगत घटक ओळखणे, मग अक्षरे ज्याला ऑड मॅन आउट असं म्हणलं जातं, ठीक आहे. मग ते अल्फाबेट सिरीज असू द्या किंवा मग अंकांची अक्षर मालिका असू द्या, हे सगळे प्रश्न यामध्ये होणार आहेत विसंगत घटकमध्ये, ठीक आहे. अक्षर मालिका, संख्या मालिका, यस. मग त्याच्यामध्ये चुकीचा शोधणे, पुढचा शोधणे, मधला शोधणे, हे सगळे त्यामध्ये घडणार आहेत आपल्याकडे. त्यानंतर सांकेतिक भाषा ज्याला म्हणतात कोडिंग डिकोडिंग, ठीक आहे. ला पू नी ते म्हणजे फ्लॉवर आर ब्युटिफुल, अशा टाईपचे जे प्रश्न असतात, ठीक आहे. हे अशा टाईपचे प्रश्न सगळे ह्या सांकेतिक भाषेमध्ये येतात. इतका इंटरेस्टिंग चॅप्टर आहे मित्रांनो, असं वाटतं की यार असेच प्रश्न सगळे यायला पाहिजे, एवढे पैकीच्या पैकी उत्तर भेटतील तुम्हाला त्यामध्ये, ठीक आहे. आकृती पूर्ण करणे याच्यामध्ये तुम्हाला काय विचारल्या जातील? तर घडी केल्यानंतर प्रतिमा कशी तयार होते, किंवा घडी उघडल्यानंतर प्रतिमा कशी तयार होते, किंवा तुटलेली प्रतिमा आहे ती कशी तयार होणार आहे, किंवा 4 प्रतिमा दिल्यात आणि आता 5वी प्रतिमा तुम्हाला ओळखायची आहे. आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा, अशा सगळ्या टाईपच्या प्रतिमा ह्या आकृती पूर्ण करणे ह्या चॅप्टरमध्ये होणार आहेत. तर्क आणि अनुमान, तसेच वेन आकृत्या म्हणजे तुम्हाला सिलॉजिझम हा जो टॉपिक आहे, सिलॉग हा एक टॉपिक, याच्यावर भरपूर सारे प्रश्न आहेत. प्रत्येक वर्षी प्रश्न असतो सिलॉजिझमवर, ठीक आहे. सर्व खुर्च्या टेबल आहेत, सर्व बसेस कुत्रे आहेत, सर्व मांजरी चादर आहेत, या अशा टाईपचे जे प्रश्न असतात यांना म्हणतात सिलॉजिझम, ठीक आहे. आणि त्यानंतर ठोकळा. मग ठोकळ्यामध्ये पण 2 प्रकार आहेत. एक तर तो ठोकळा कापल्यानंतर की किती छोटे छोटे क्यूब्स असे तयार होणार आहेत, किती असे ठोकळे तयार होणार आहेत जे 3 बाजूंनी रंगलेले असतील, 2 बाजूंनी रंगलेले असतील, एका बाजूने रंगलेले असतील, किती ठोकळे एकाही बाजूने रंगलेले नसतील, असाही प्रश्न येतो.
किंवा तो ठोकळा जर का 6 दिशा त्याच्या दिल्यात तर आपल्याला विचारलेलं असतं ना, असं बघा, हे बघा, हे प्रश्न असतात असे. इथे जर का जी आहे, इथे एच आहे आणि इथं जर का जे असेल तर मग विचारलं जातं आपल्याला की जेच्या विरोधात कोण आहे, जीच्या विरोधात कोण आहे, ओच्या विरोधात कोण आहे, असे पण आहे ज्याला फासे, डायस असा शब्द. ठीक आहे, अशा प्रश्नांना डायस असा शब्द, डायस, ज्याला मराठीमध्ये म्हणतात फासे. ठीक आहे, फासे, फास्यांवरचे प्रश्न आहेत. ठीक आहे, पण एकाच ह्याच टॉपिकच्या अंतर्गत त्याला आपण मोडूयात. ठीक आहे, मी असं का करतोय की तुम्हाला कळावं की काही नाही, शिकण्याच्या काही फारशा गोष्टी नाही आहेत. 11 चॅप्टर शिकायचे आणि त्याच्यावर तुम्हाला 27 टॉपिक्सचे नवनवीन उत्तरं देता येतील, एवढी गॅरंटी माझी. ठीक आहे, सेम आपल्याला सगळ्यांना, सगळ्या मुलांना, बहुतांशी मुलांना अंकगणिताची भीती वाटते की सर आमचे कॅल्क्युलेशन्स पक्के नाही आहेत, आम्हाला सूत्र लक्षात राहत नाहीत, एक्सने आम्हाला उत्तर काढता येत नाहीत. अशा सगळ्या गंभीर प्रश्नांवर खंबीर उपाय घेऊन तुमचा भाऊ तुमच्यासमोर उभा आहे की तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे की ही जी बॅच आहे ही नियमित करायची आहे, रोजच्या रोज करायची आहे. ठीक आहे, गणिताचा अभ्यास करणे म्हणजे जिमला जाण्यासारखं आहे. एखाद दिवशी जिमला जाऊन बॉडी बनत नाही, ती रोजच्या रोज जावे लागते. ठीक आहे, हा तो प्रकार आहे. सो मला पाहिजे तुमचं रेग्युलरिटी, डिसिप्लिन पाहिजे अभ्यासामध्ये, आणि जो काही होमवर्क सांगितला जाईल तो होमवर्क कंप्लीट केला पाहिजे, आणि 3 टाइम्स रिव्हिजन पाहिजे. 3 टाइम्स. जे काही आपली बॅचमध्ये जे काही शिकवणार आहे ते बॅचचा व्हिडिओ संपला की लगेच त्याची रिव्हिजन झाली पाहिजे, लगेचच्या लगेच. ठीक आहे, त्याच्यानंतर जिथं कुठून तुम्ही अभ्यासाला बसलेले आहात, लायब्ररीमध्ये, इथे तिथे तिथे, झोपण्याच्या आधी एकदा रिव्हिजन झाली पाहिजे. जिथून तुम्ही घरी जाताल त्या लायब्ररीतून किंवा घरातच असताल तर झोपण्याच्या आधी, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या एकदा रिव्हिजन पाहिजे. 3 वेळेस रिव्हिजन झाली पाहिजे. व्हिडिओ संपल्या रिव्हिजन झाली पाहिजे, झोपण्याच्या आधी रिव्हिजन झाली पाहिजे, दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळीच्या आधी रिव्हिजन झाली पाहिजे. 3 वेळेस रिव्हिजन झाली आणि त्याच्यानंतरही जर का तुम्हाला आठवत नसेल, असं ब्रह्मदेव सुद्धा होऊ शकतं. ब्रह्मदेवाकडनं सुद्धा शक्य नाही, ते आठवायलाच पाहिजे तुम्हाला, गॅरंटी आहे. ठीक आहे, सो इथे पण जरी मी तुम्हाला 11 टॉपिक दिले असतील तरी 1, 2, 3, 4, यातला हा 5, 6 आणि 7च टॉपिक आहेत जे तुम्हाला अगदी निवांत, हे 7 टॉपिक शिकले की बाकी सगळे टॉपिक होऊन जाणार तुमचे. मी असं नाही म्हणत आहे की मी शिकवणार एवढेच आहे, तुम्हाला नवीन टॉपिक शिकायचे 7 आहेत आणि त्या 7 याच्यावर तुम्हाला बाकी ह्या सगळ्यांची उत्तरं देता येतील, एवढी गॅरंटी माझी. घेणार तर आपण सगळेच प्रश्न आहोत. ठीक आहे, सगळेच प्रश्न होतील, पण याचा कचकावून अभ्यास करायचा, कारण की हा बेस आहे, हे बेसिक आहे. हे तुम्हाला बॅचमध्ये आल्यानंतर कळेल की लसावी मसावी किती इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याला कुठल्या कुठल्या चॅप्टरमध्ये लसावी आणि मसावी वापरावीच लागते. मग जर का एक चॅप्टर आहे लसावी मसावी, तो जर का 3 चॅप्टरमध्ये वापरावा लागत असेल तर लसावी मसावीवरच ते 3 चॅप्टर सुटणार. म्हणून तुम्हाला ते 3 चॅप्टर न म्हणता मी 1 चॅप्टर म्हणतोय, लसावी आणि मसावी. करेक्ट आहे. जसा गुणोत्तर आणि प्रमाण, गुणोत्तर आणि प्रमाणावर 1, मिश्रण, भागीदारी, वयवारी, रेल्वे, 4 चॅप्टर सुटले एका गुणोत्तर आणि प्रमाणावर. मग मला हे जर का चॅप्टर शिकायचे असतील तर मला गुणोत्तर आणि प्रमाण किती छान पद्धतीने करावं लागणार आहे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, चालेल. तर भेटूयात बॅचमध्ये, आणि हे टॉपिकचे एकदा तुम्ही परत एकदा स्क्रीनशॉट मारा किंवा काय तुम्हाला लिहून घ्यायचे असतील तर लिहून घ्या. पण अभ्यासाला लागा मित्रांनो, एक्झाम लगेच होणार. ठीक आहे, चलो भेटूयात. धन्यवाद.